करण्यासाठी, ज्या परमात्म्याला कडून आपल्याला सुख, शांती, आनंद, खुशी, प्रेम या अनेक प्रकारची परमात्म्याकडून आपल्याला मदत पाहिजे, ती मदत प्राप्त करण्यासाठी आपण अनेक प्रकारे प्रयत्न करत आलो. मग त्याच्यामध्ये आपण अनेक प्रयत्न काय केले, पूजापाठ केली, शास्त्र पारायण वाचले, व्रत उपवास केले, तीर्थयात्रा केल्या, है ना, होम हवन केले, असे अनेक प्रकार करत आलो. परंतु त्याची ना आपल्याला प्राप्ती झाली, ना त्यांच्याकडून जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मिळालं नाही. मग अशा वेळेस आपण परमात्म्याला एकीकडं बोलवत राहिलो, शोधत राहिलो, आणि दुसरीकडं आहे त्याच्यामध्येच आपण समाधान मानायला लागलो. परंतु ज्यावेळेस आपल्या सहनशक्तीचा अंत झाला, हे ना, कारण मनुष्य सहन करण्याची प्रत्येकाची काय असते, एक कॅपॅसिटी असते. तर ती कॅपॅसिटी ज्यावेळेस संपत आली त्यावेळेस परमात्म्याला खरोखर आपल्यावर दया आली आणि ते मग स्वतःहून ह्या धर्तीवर अवतरित झाले. म्हणून परमात्म्याला म्हटलं जातं स्वयंभू. त्या परमात्म्याने ह्या धर्तीवर येऊन आपल्याला त्यांची काय केली, ओळख करून दिली. ती ओळख म्हणजे काय आहे, तर त्यांचं नाव काय, त्यांचं रूप काय, त्यांच्याकडं राहण्याचं ठिकाण काय, त्यांच्याशी आपला संबंध काय, त्यांच्याकडून आपल्याला काय प्राप्ती होणार आहे, हे सगळं त्यांनी आपल्याला काय केलं, सांगितलं. ज्यावेळेस आपल्याला हे सगळं समजलं त्यावेळेस आपण खरोखर त्या परमात्म्याची आपल्याला भेट झाली, त्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती झाली, याची आपल्याला एक अलौकिक काय मिळाली, खुशी मिळाली. आणि ती खुशी प्राप्त करून देण्यासाठी, या परमात्म्याशी मिलन करण्यासाठी आज ह्या परिसरामध्ये, तसं तर हे विद्यालयाचं कार्य हे नगर शहरामध्ये अनेक वर्षांपासून आहे, परंतु आपल्या ह्या परिवारामध्ये, आपल्या ह्या परिसरामध्ये हे जे स्थान आहे, तर हे स्थान काय झालं, आत्ता निर्माण झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. तर अशा स्थानाचा आपल्याला सहज लाभ घेण्यासाठी इथं सगळ्यात पहिलं 7 दिवसाचा कोर्स केला जातो. तर 7 दिवस म्हणजे पूर्ण 7 तास. 7 दिवस म्हणजे 7 दिवस नाही, तर दिवसातल्या फक्त 1 तास आपल्याला इथं यायचं आणि इथं आपल्याला हा कोर्स करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला परिचय मिळतो की आपण कोण आहे, आपण कुठून आलो, आपण इथं कशासाठी आलो, आपल्याला काय करायचे आहे ना, ह्याचा परिचय दिला जातो. त्याच्या साथ परमात्म्याची आपल्याला ओळख दिली जाते, ज्याच्या दर्शनासाठी आपण प्रयत्न करत आलो आहे ना. मग तो नेमका कसा आहे हे आपल्याला परिचयाच्याद्वारे सिद्ध केलं जातं. त्याच्यानंतर त्यांच्याशी आपला संबंध काय हे पण ह्या ठिकाणी काय केलं जातं, समजून सांगितलं जातं. त्याच्या साथ आपल्याला आपल्या जन्मांचा, आपल्या कर्मांचा हा परिचय दिला जातो. आणि त्याच्यासोबत परमात्मा आपल्याला असं ज्ञान शिकवतात जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा आपण वापर करू शकतो. आपल्या कार्यव्यवहारात, आपल्या परिवारामध्ये, आपल्या मित्रसंबंधियांमध्ये, आपल्या स्वतःसाठी त्याचा आपण काय करू शकतो, ज्ञानाचा वापर करू शकतो. आणि तो वापर करता करता जसजसं आपल्याला समजत जातं तसतसं आपण त्याचा काय करत जाणार, वापर करत जाणार. कारण समजलं तर ऑटोमॅटिक ते काय होणार, आचरणात येणार. आणि हे इतकं सहज सोप्या पद्धतीने समजून सांगितलं जातं, जे न शिकलेल्या व्यक्तीला पण काय होतं, समजल्या जातं. किंवा इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सहज प्रकारे याला समजून सांगितलं जातं. याचं जे ज्ञान आहे, याचा रोजच्या व्यवहारात आपल्याला जे काही आपण कार्यव्यवहार करतो, तो कार्यव्यवहार आपण शांततेत, एकाग्रतेने, व्यवस्थित, चांगल्या प्रकारे, कमी वेळेमध्ये आणि चांगल्या प्रकारे आपण आहे ते कार्यव्यवहार
करू शकतो. आणि मग 7 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की परमात्म्याची आपल्याला आठवण कशी करायची ना. आजपर्यंत आपण परमात्म्याची आठवण करतो ती भजनच्या द्वारे, आरतीच्या द्वारे, श्लोकाच्या द्वारे ती आपण परमात्म्याची आठवण करत आलो, पण त्याच्यातून आपल्याला पाहिजे तशी प्राप्ती झाली नाही. म्हणून इथं आपल्याला खरोखर चांगल्या प्रकारे कशी आठवण करायची हे आपल्याला इथं शिकवलं जातं. तर जसजसं आपल्याला त्यांचा परिचय मिळतो तसतसं आपल्याला त्यांची आठवण काय होती, सहज येते. त्याला इथं ह्या विद्यालयामध्ये म्हटलं जातं राजयोग. हे ना, राजयोग म्हणजे काही आसन प्राणायाम नाही करायचं, परमात्म्याची आठवण करायची. परंतु हा जो योग आहे हा योग सगळ्या योगांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणून याला नाव आहे राजयोग ना. आणि हा राजयोग जो आहे तो आपलं डायरेक्ट संबंध तो आपला कुणाशी जोडला जाईल, त्या परमात्म्याशी, ज्याला आपण दुःखहर्ता सुखकर्ता म्हणतो. तो दुःखहर्ता सुखकर्ता कसा आहे ते आपल्याला लक्षात येईल, किंवा कशा प्रकारे परमात्मा आपल्या दुःखाचं हरण करतात, म्हणजे आपल्याला सुखाचा रस्ता दाखवतात, ते आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर इथं जे राजयोग शिकवला जातो त्या राजयोगाच्या द्वारे आपल्याला शक्तींची प्राप्ती होती. त्या शक्ती कोणत्या आहेत, सहन करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती. कारण ह्या शक्ती आपल्याला रोजचं जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहेत. त्या शक्ती इथं शिकवल्या जातात, त्याची प्राप्ती करून दिली जाते. त्याच्यानंतर 7 दिवसाच्या कोर्सनंतर इथं ज्याला मुरली क्लास म्हटलं जातं, तो मुरली क्लास पण परमात्मा आपल्याला व्यवस्थित रोजच्या कार्यव्यवहारामध्ये कशा प्रकारे आपल्याला राहायचं ते रोजच्या रोज आपल्याला शिकवला जातो. तो पण अर्ध्या पाऊण तासाचा असतो. आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी आहे ना, जे आपण शरीर निर्वाहासाठी धन कमवतो, परिवारासाठी आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपले 24 तास जातात. दिवसाचे किती जातात, 24 तास. आणि त्या 24 तासामध्ये पण आपल्याला दिवसाच्या शेवटी सुख, शांती, समाधान ह्या गोष्टी मिळतात का? सकाळी उठल्यापासून आपण परिवारासाठी करतो, शरीर निर्वाहासाठी धन कमवतो, पण शेवटी दिवसाच्या शेवटी पाहिलं तर आपल्याला ह्या गोष्टी मिळत नाही, सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ह्या ज्ञानयोगाने काय होईल, आपल्याला सहजासहजी प्राप्त होतील, कळल. मग 1 तास जर आपण आपला काढला, म्हणजे 1 तास जर आपण इथं येऊन बसलो, 1 तास जर आपण इथं आपल्या स्वतःसाठी दिला, तर तो 1 तास आपल्या स्वतःसाठी नाही आहे तर आपल्या परिवारासाठी पण त्याचा लाभ आहे. म्हणजे 1 तासाच्या ज्ञानयोगाचा जो अभ्यास आहे, या 1 तासाच्या ज्ञान ऐकण्याची जी फायदा आहे तो आपल्याला 23 तास मदत करेल. मग 1 तास देणं आपल्याला अवघड आहे का? नाही, ते स्वतःसाठी आहे ना. आणि नुसतं स्वतःसाठी नाही तर कुणासाठी आहे, आपल्या परिवारासाठी आहे. तर परिवारासाठी, आपल्या स्वतःसाठी हा 1 तास आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीही दुसरी एक्स्ट्रा मेहनत करायची नाही, ना आपल्याला पैसे खर्च करायचे, ना आपल्याला काही दुसरी मेहनत करायची. फक्त घरातून इथं यायचं वेळेवर आणि आपल्याला तिथं एकत्र येऊन 1 तास आपल्याला काय करायची, त्याची प्राप्ती करून द्यायची, मेहनत द्यायची. त्याची ह्या विद्यालयाची जी शाखा आहे ना, विद्यालयाची जी छोटंसं सेंटर किंवा गीता पाठशाळा म्हटलं जातं, ते इथं आजपासून सुरुवात होते. तर जे आपण सर्वजण पहिल्यांदा इथं आलेत, तर पहिल्यांदा इथं आल्यानंतर आजपासून तुमची सुरुवात होईल. रोज 1 तास आपला वेळ काढायचा आणि इथं येऊन तुम्हाला आहे ना, ज्या काही बहिणी आहेत किंवा जे काही तुमच्यासारख्या माता आहेत त्या तुम्हाला 1 तास काय करतील, शिकवतील आहे ना. तर त्याच्यासाठी आज इथं तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. ओम शांती.
ओम शांती. या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आज नवीन प्रथम आलेल्या सर्व मातांचं आणि आलेल्यांना खूप खूप स्वागत आहे. आपण सगळेजण खूप भाग्यवान आहात. या ठिकाणी स्वयं परमेश्वराचे पाठ पडलेले आहेत. एक काळ असा होता की आपण परमेश्वराला शोधत जात होतो, पण आता परमात्मा आपल्याला शोधत आपल्या घरापर्यंत पोहोचले असं वाटतंय सगळ्यांना. तर त्यासाठी या विद्यालयामध्ये आपल्याला प्रथम इथं बोलवलेलं आहे. तर या विद्यालयामध्ये येण्याचं कारण काय आहे, तर दीदींनी तुम्हाला सांगितले, सीमा दीदींनी, की आपल्याला कशाला यायचंय या ठिकाणी, खऱ्या जीवनाचा अर्थ ओळखण्यासाठी यायचंय. दुसरं आहे की परमात्म्याला ओळखण्यासाठी आपल्याला यायचंय आणि त्या परमेश्वराच्या आठवणीमध्ये आपल्या जीवनाला सुखद आपण कसं बनवू शकतो त्याचं खूप सुंदर ज्ञान स्वयंशिव निराकार परमात्मा आपल्याला या विद्यालयाच्या मार्फत देणार आहे. ज्या शिवाला आपण महादेवाच्या रूपामध्ये सोमनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ अशा वेगवेगळ्या रूपामध्ये ज्यांना आपण पूजत आलेलो होतो, तर तो स्वयं परमात्मा आता आपल्यामध्ये येऊन अवतरित झालेला आहे. आणि त्या परमेश्वराचं कार्य आता आपण सध्या या विद्यालयाच्या द्वारे ऐकत आहोत किंवा त्याचा आपण लाभ घेत आहोत. आणि तो कशा पद्धतीने लाभ आहे, तर दीदी आपल्या इथं आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल, आपल्या नगर सेंटर म्हणजे नगर शहर जे आहे, या पूर्ण नगर जिल्ह्याच्या संचालिका, नगर जिल्हा ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या संचालिका या राजेश्वरी दीदी आहेत, ज्यांनी आता नगरमध्ये जवळजवळ अशा गीता पाठशाला, आपल्या नगरमध्ये जवळजवळ 35 गीता पाठशाला वेगवेगळ्या स्थानावर उघडलेल्या आहेत. त्याच्यासाठी परमात्म्याने त्यांना निमित्त बनवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तशी पाठशाला इथं सुद्धा उघडत आहे. तर त्यामुळे आपण दीदींचा परिचय करून घेत आहोत. दीदी या राजयोगामध्ये, या ज्ञान योगामध्ये जवळजवळ 45 वर्षापासून, बरोबर आहे ना दीदी, 50 वर्ष, 10 वर्ष दीदी बँगलोरमध्ये होत्या, त्यानंतर 40 वर्ष नगरमध्ये दीदी सेवा देत आहेत. आणि अनेक आत्म्यांची ज्योती प्रज्वलित करण्याचं कार्य स्वयंशिव निराकार परमात्म्याने त्यांच्याद्वारे करून घेतलेले आहे. आणि एवढ्या 35 गीता पाठशालांमध्ये जवळजवळ हजारो आत्मे परमेश्वराला आठवण करून आपलं जीवन सुखद बनवत आहे, आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त करवत आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी सुद्धा परमात्म्याने, शिवनिराकार परमात्म्याने, ज्यांना आम्ही बाबा म्हणतो कारण तो आपल्या आत्म्याचा पिता आहे, तर बाबांनी परत एकदा दीदींच्या मार्फत या स्थानावर सुद्धा अनेक आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी ही छोटीशी गीता पाठशाला या ठिकाणी उघडलेली आहे. तर या छोट्या पाठशालेमध्ये सगळ्यात प्रथम स्वयंशिव निराकार परमात्म्याचं खूप 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 स्वागत आहे. आपण सगळ्यांनी त्यानंतर या छोट्याशा पाठशालेमध्ये दीदी यासाठी निमित्त म्हणले, राजेश्वरी दीदी, आणि आपल्याला थोडं ज्ञानाची अंजली सीमा दीदींनी दिलेली आहे, ज्या कर्जत सेंटरच्या इन्चार्ज आहेत. तर दोघींचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि त्यानंतर आपण आपल्या सगळ्यांचं स्वतःचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि आपल्याला माहिती आहे की परमेश्वराच्या आठवणीमध्येच कुठल्याही कार्याची सुरुवात होत असते, बरोबर. तर आपण दीप प्रज्वलनाच्या द्वारे या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पण आणखीन एक निमित्त भाई, जे शिंगवी भाई आहेत, ते आपल्यामध्ये 15 मिनिटांमध्ये पोहोचत आहेत. मग त्यानंतर आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करणार आहोत. आपल्या आत्म्याची ज्योती जसं परमात्मा जागृत करत आहे, तर त्याची यादगार या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांची वाट पाहूपर्यंत आपण दीदींकडनं ज्ञानाचे अनमोल महावाक्य ऐकणार आहोत. ओम शांति. ओम शांति. आप सभी ने अभी तक बहुत अच्छी तरह से अपना विद्यालय का परिचय सुना और हम सभी जानते हैं आज दुनिया में बहुत दुख है. तो दुख से दूर होने के लिए हम ईश्वर से प्रार्थना करते हैं, ईश्वर को याद करते हैं. दुख में ही जास्ती ईश्वर को याद करते हैं, सुख में याद नहीं करते इतना. सुख में होंगे तो ईश्वर से थोड़ा सा दूर रहते. ज़रा दुख का धक्का लगता है ना तो परमेश्वर को याद करना शुरू करते हैं. लेकिन
यहाँ पर जो राजयोगा मेडिटेशन सिखलाते हैं उसमें से परमात्मा का कहना ये है कि आपको इस दुनिया का काम करना ही करना है। माताओं को घर गृहस्थी चलानी है, बाल बच्चों को संभालना है ना, सारा काम करना है, भाइयों को दुकान मकान संभालना है, व्यापार व्यवहार करना है। ये सारा करते हुए अपने मन को शांत रख करके करना, ये बड़ी बात है। आज दुनिया में हम बहुत काम करते हैं, बहुत कमाते भी हैं, बहुत अच्छे काम करते, बहुत अच्छा पढ़ाई करते, अच्छी डिग्रियां लेते हैं, लेकिन मन अशांत है ना, मन एकाग्र नहीं होता है। ईश्वर को याद करने बैठते हैं, किचन याद आ जाता है। ईश्वर को याद करने बैठते हैं तो बाजार याद आ जाता है। ईश्वर को याद करने बैठते बाल बच्चे याद आ जाते। होता है ना, ऐसा होता है ना। पर ईश्वर को कितना समय याद करते हम, कितना समय याद करते। खास बैठते ईश्वर के लिए। कभी कभी है ना, किसी को मैंने देखा है हाथ में माला लेकर के भी बैठते, हाथ में माला लेकर के बैठते, लेकिन माला चलता रहता है, लेकिन मन बुद्धि बाजार में, मैंने कहा ना, दुकान में, मकान में, बच्चों में, अपने शरीर में, कोई खोए हुए वस्तु में, कोई बचा हुआ काम में, इसमें हमारा मन बुद्धि चला जाता है। तो इस मन बुद्धि को हमें ये अभ्यास डालना है, इस मन बुद्धि को हमें थोड़ा सा सिखाना है। जैसा नहीं छोटे बच्चों को हम सिखाते, शांत रीति से बैठो, ऐसे करके बैठो। अब भगवान के पास हम आए हैं, भोजन करते समय बोलना नहीं है, वो ऐसे नहीं बोलना है, अपशब्द नहीं बोलना है, अच्छा बोल, ये सारा सिखाते हैं ना बच्चों को। ये मन भी एक बच्चा है। इस मन को ट्यूशन देना, मन को ट्रेनिंग देना, यही राजयोगा मेडिटेशन है। मैं और एक आपको एग्जाम्पल दूँ। हमारे मन बहुत शैतान है, वो कभी अच्छा नहीं सोचता है, सदैव बुरा सोचता है। समझो बच्चा स्कूल से आने में 10 मिनट लेट हो गया, आधा घंटा लेट हो गया, आपको पता है उस आधा घंटे में माँ लोग, मम्मी लोग क्या क्या सोचते। कहाँ गिर तो नहीं गया, कहाँ हॉस्पिटल में तो नहीं चला गया। अरे बाबा, बच्चा है, वो खेलते कूदते आता है घर में, नहीं। लेकिन इस आधे घंटे में बहुत नेगेटिव सोचता है, बरोबर है ना। नई नई वो संकल्प आता रहता है, नई नई वो विचार आता रहता है मन के अंदर, सारा नेगेटिव संकल्प। कुछ ऐसा तो नहीं हो गया होगा, एक्सीडेंट तो नहीं हो गया होगा, वो तो नहीं हो गया होगा। इस प्रकार से मन को सोचना इजी हो जाता है। अब हो गया है, क्योंकि कलयुग है ना, कलयुग में ऐसे होना होता है। तो अब परमात्मा बताते हैं कि बच्चे आप पॉजिटिव कैसे सोचना, सकारात्मक रीति से कैसे सोच सकते हो, कैसे विचार सकते हो, विचार कर सकते हो, वो ये राजयोगा मेडिटेशन सिखलाते हैं। हमको करना अपना अपना गृहस्थी का काम, करना अपने को अपना धंधा दौरी का काम, परंतु शांति से, पॉजिटिव वृत्ति से, पॉजिटिव दृष्टिकोण से, सकारात्मक दृष्टिकोण से विचार करते हुए वो काम करना है। बहन जी बता रही थी मुझे, आजकल देखो हम सब काम करते हैं, बड़े बड़े काम करते हैं, बहुत धन भी कमाते हैं, बहुत ऊंचा नाम भी ले लेते हैं, बहुत अच्छे अच्छे करते हैं, लेकिन जब रात को हम सोने जाते हैं, क्या हमारे मन सदा संतुष्ट रहता है? मन को वो शांति, मन को सुख मिलता है? नहीं मिलता है, नहीं मिलता है। क्यों? क्योंकि सारा टाइम हम नकारात्मक संकल्प किए हुए रहते हैं, नकारात्मक वृत्ति से काम करते हैं, इस शरीर के नाम लेकर के काम करते हैं, बरोबर है ना। मेरा नाम हो, मेरा मान हो, मेरा हो, मेरा हो, मेरा हो, मैं, मेरा, मैं, मेरा, मैं, मेरा, इसी दृष्टिकोण से हम सब काम करते हैं, जिसकी वजह से थोड़ा थोड़ा ऐसा भी हो जाता है,
तो हमारे मन में दुख आ जाता है, अशांति आ जाती है। रात्रि सोते समय फिर कुछ मन उल्टा सीधा सोचना शुरू कर लेते हैं, अथवा और जास्ती एम्बिशंस होता है, और जास्ती हमारे अंदर आशा उत्पन्न होता है। अभी इतना हुआ ना, इससे और ज़्यादा करना है, अभी इतना विजय प्राप्त किया ना, अब और जास्ती प्राप्त करना है। इस प्रकार से और आत्मा को, मन को प्रलोभन मिलता है। तो भगवान कहते हैं कि बच्चे, ये सारा जो है ना, ये नेगेटिव है, नकारात्मक विचार है। अब नकारात्मक विचारों से मुक्त हो जाओ, क्योंकि नकारात्मकता दुख देता है ना। तो यहाँ जो ये बहन जी सुना रहे थे, ये राजयोगा जो मेडिटेशन है, इससे मन शांत तो होता है, साथ साथ हमारे अंदर पॉजिटिविटी की ताकत बढ़ती है। आपको पता है, सकारात्मकता में बहुत ताकत है, अच्छा सोचने में ताकत है। लेकिन आज मन अभी बहुत शैतान हो गया ना, अच्छा नहीं सोचता है, खुद के लिए भी अच्छा नहीं सोचते हैं, बाल बच्चों के लिए भी अच्छा नहीं सोचते हैं, घर के लिए भी। वास्तव में हम घर के लिए अच्छा होना चाहिए करके काम करते, पर नेगेटिव सोचते सोचते करते। इसलिए ये हमारी मन की जो सोच है ना, उसको थोड़ा सा बदलने के लिए ये राजयोगा मेडिटेशन बहुत ज़रूरी है। और राजयोगा मेडिटेशन के लिए ये सारे थोड़ा सा ज्ञान समझना। देखो, अभी तक हम लौकिक दृष्टिकोण से बहुत शास्त्र पढ़े, बहुत भक्ति किए, बहुत गुरु किए, उनके अनुसार चले, शास्त्रों के अनुसार चले, उसके अनुसार श्लोक किया, मंत्र पढ़ा, पता नहीं क्या क्या किया, अनेक प्रकार की पूजाएं की, परंतु उसमें हमें कुछ समझ में नहीं आता था कि भगवान है कौन। अच्छा, एक आध भगवान है, हाँ, उसका मेरे साथ क्या संबंध है, वो मेरा कौन है, भगवान मेरा क्या लगता है। मुख से बोलते हैं, त्वमेव माताश्च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, मुख से बोलते, लेकिन सचमुच माता पिता का प्रेम, भाई बहन का जो प्रेम हमें लौकिक में मिलता है, वो इस प्रार्थना से हमको मिलता है। भगवान हमारा माता पिता है, उस माता पिता का सच्चा प्रेम हमको अनुभव होता है? नहीं। भगवान को भाई मानते, बंधु सखा, बंधु माना भाई, भाई मानते, लेकिन भगवान हमारा भाई, भाई और बहन का जो प्रेम है, जो निस्वार्थ प्यार है, वो हमको अनुभव होता है, भगवान से नहीं होता है। इसके कारण आजकल धीरे धीरे भक्ति में भी रुचि चला गया है। आजकल के बच्चों को बोलो भक्ति करो, बोलता है हमको टाइम नहीं है ना। आजकल बच्चों को आप बोलो भाई जाओ भगवान के सामने हाथ जोड़ो, तो आपको मान देने के लिए हाथ जोड़ लेते हैं, लेकिन उनको उतना इंटरेस्ट नहीं है। क्यों इंटरेस्ट नहीं है? क्योंकि उसमें से वो अनुभव नहीं आता है। जब उनको उसका स्वीटनेस का पता चलता है कि भगवान मेरा बाप है, भगवान मेरा बाबा है, मैं उनका बच्चा हूँ, वो मेरा बाबा है, वो मेरे लिए आया है, मुझे सुख देने के लिए आया है, ये जब अनुभव करते हो, इसका जब स्वीटनेस आपको अनुभव होता है, तो आप भगवान को याद करना छोड़ेंगे क्या? नहीं छोड़ेंगे। और यही अनुभव कराने के लिए ये राजयोगा मेडिटेशन सीखना बहुत 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 ज़रूरी है। आपको छोड़ना कुछ नहीं है। आप सोचते होंगे यहाँ आने के बाद हमको ऐसा सफ़ेद साड़ी पहनना होगा। अरे सफ़ेद साड़ी कैसे पहनना है? लोग क्या बोलेंगे? मैं कहूँगी आपको सफ़ेद साड़ी भी पहनना नहीं है, आप जैसे है ऐसे ही आओ। आपको घर छोड़ने की ज़रूरत नहीं है, आपको ड्रेस चेंज करने की ज़रूरत नहीं है, कोई काम छोड़ने की ज़रूरत नहीं है, आप जैसे है ऐसे ही आओ। परंतु ये राजयोगा मेडिटेशन सीखो, इससे मन शांत होता है। शांत मन से घर का काम करो, शांत मन से बच्चों की संभाल करो, शांत मन से धंधा दौरी करो। करना ही करना है, हमें ही करना है, बरोबर ना?
करना ही करना है। काम करे बिना कोई रह सकते है क्या? हमको काम करना ही करना है, परंतु शांति से करो ना, प्रेम से करो ना। रोते रोते क्यों करते हो? दुखी होकर के क्यों करते हो? बोझ लेकर के क्यों करते हो? टेंशन से क्यों करते हो? तो यहाँ यही सिखाते हैं, काम वही करो लेकिन टेंशन फ्री होके काम करो, शांति से काम करो, प्रेम से काम करो, सबके साथ मिलते जुलते काम करो, तो बस काम का काम भी हो जाता है, मन शांत भी रहता है। ये करने के लिए यहाँ राजयोग का अभ्यास करना बहुत ज़रूरी है। मन के ऊपर हमारा नियंत्रण बहुत ज़रूरी है, और वो करने के लिए राजयोगा मेडिटेशन, और राजयोगा मेडिटेशन क्या है उसको समझने के लिए ये 7 दिन का कोर्स। रोज़ आधा घंटा आप यहाँ देंगे, आधे घंटे में आपको एक एक लेसन दिया जाएगा। ऐसे 7 लेसन से 7 लेसन्स के बाद आपको मेडिटेशन सिखाई जाएगा। उसके बाद फिर परमात्मा की हम मुरली सुनते हैं, परमात्मा की वाणी सुनते हैं। आपको मालूम होगा गीता में ऐसा है, भगवान वाच, भाई भगवान ने कहा, उसने कहा, इसने कहा, ऊपर वालों ने कहा, नीचे वालों ने कहा, वो नहीं, स्वयं भगवान ने कहा। वो केवल गीता के अंदर है, वो यहाँ पढ़ा जाता है। और ये उसमें भगवान के महावाक्यों में हम आत्माओं को क्या क्या करना है, क्या नहीं करना है, घर गृहस्थी में कैसे चलना है, योग का अभ्यास कैसे करना है, ज्ञान कैसे सुनना है, ये सारी बातें डिटेल में यहाँ बताया जाता है, जिससे हमको अपना लौकिक जीवन, गृहस्थी जीवन आराम से शांति से कर सकते हैं। हमको तो वही चाहिए। आप हमारे जैसा घर गृहस्थी को छोड़ना नहीं है, ड्रेस चेंज करना नहीं है, जैसे ही आप ऐसे ही है, जो आप कर रहे हो वही करो, पर शांति से करो ना, बिना टेंशन से करो। ये हमारी इरादा है। इसीलिए यहाँ ऐसे ऐसे छोटे छोटे स्थानों पर थोड़े थोड़े मनुष्य आत्माएं आते हैं, उनको ये सिखा करके उनके जीवन में सुख शांति मिले, यही हमारा इरादा है। बाकी कोई और हमारा इंटेंशन नहीं है ना। हाँ, दूसरी बात, बाकी आपका कोई गुरु होंगे, कोई आपका भक्ति मार्ग अलग होगा, आपको वो पहले से ही तय किया हुआ रहेगा कि हमको ऐसा ही करना है, वो आप करो, आपको वो भी छोड़ने का नहीं है। समझ रहे हैं ना? कोई कोई ऐसा समझते भाई ब्रह्मा कुमारियों के पास जाने के बाद ना भक्ति नहीं करना होता है, ब्रह्मा कुमारियों के पास जाने के बाद ना गुरु नहीं कर, ऐसी कोई बात नहीं। आपका गुरु आपका ही रहेगा, जो गुरु ने आपको सिखाया वही आप करते रहो, जैसे पहले से करते थे वही करो, परंतु ये थोड़ा सा आप सीख लो। मेडिटेशन बहुत अच्छी चीज़ है, मन को शांत रखता है, हृदय शुद्ध हो जाता है और जीवन इजी हो जाता है। बरोबर है ना? आपको पता है आजकल दुनिया में बहुत ज़्यादा दुख है, बहुत ज़्यादा रोग बढ़ रहा है, अशांति बढ़ रही है। हमने छोटेपन में कभी ऐसे बीमारियों का नाम भी नहीं सुना था, आजकल ऐसा बीमारी है। कोरोना आपने सुना था? आपके बचपन में आपने कभी कोरोना नाम की बीमारी का नाम सुना था? देखो अचानक आ गया, कितने लोगों को ले गया, है ना? ये अचानक ऐसी ऐसी बातें होती रहती है, होता ही रहता है। कभी भूकंप आ गया, कभी वो हो गया, कभी पानी जास्ती हो गया, बाढ़ आ गया, कभी कम वर्षा हो गई। इसका बहुत असर पड़ता है हमारे ऊपर, जो अपना पूरा जीवन को ही चेंज कर लेता है, दुखी कर लेता है। तो ये सब बातों को सामना करने के लिए मन को ज़रा स्थिर करना ज़रूरी है, और मन को स्थिर करने के लिए योगा सीखना है, राजयोगा का अभ्यास करना है। तो हमारी यही इरादा है कि इस एरिया के अंदर जो वहाँ तक नहीं आ सकते, इस एरिया के अंदर जो भी माताएं भाई है रहते हैं, वो यहाँ आवे, एक आधा घंटा बैठे, मन को शांत करे, योग में बैठे, परमात्मा को याद करे, परमात्मा का प्यार का अनुभव करे,
भाई ईश्वर का प्यार का अनुभव करना किसी किसी की नसीब में होता है। तो ईश्वर से अपना नाता जोड़े, ईश्वर से प्यार का अनुभव करे, फिर अपना अपना घर जाके अपना अपना काम करे। बरोबर है ना? तो इसीलिए यहाँ पर आज ये स्थान देखो कितना हम सभी भाग्यवान हैं कि यहाँ भंडारी भाई रहते थे, जो हमारी 40 साल पहले वाला भाई था। उन्होंने अभी शरीर छोड़ा, उनका घर चेंज हो गया तो ये खाली था। तो उनकी पहले से ये इरादा था, वो जब थे रोज़ हमारे यहाँ क्लास में आते थे, तो उनसे उनका ये इरादा था कि यहाँ पर कुछ ईश्वर का काम चले। जब उन्होंने घर चेंज कर लिया ना, बंगले में चले गए, यहाँ चेंज कर लिया, तो उनका ये मन में आया कि मेरा ये मकान, उसमें ईश्वर का काम चले। ऐसे ही उन्होंने शरीर छोड़ दिया। तो उनके संकल्प जो उनके घर वालों ने हमें सुनाया कि बहन जी उनके ये संकल्प था, उनका ये विचार था कि यहाँ ईश्वर का कुछ कार्य चले। तो देखो कितनी अच्छी बात है, आप सभी से मिलना हुआ, आप सभी को ईश्वर का पहचान मिला, आप सभी इसको आगे कर सकते हैं, ये बहुत सहज हो गया। तो हम उस आत्मा के लिए भी थैंक यू बोलते। थैंक यू भंडारी भाई, आपने हमको यहाँ बैठने का स्थान दे दिया, इसीलिए थैंक यू सो मच। भंडारी भाई को भी हम थैंक्स करेंगे, शिव बाबा को, परमात्मा को भी हम थैंक्स करेंगे, और आप सभी को भी बहुत बहुत धन्यवाद जो आप आए, राजयोग का अभ्यास कैसे करना वो सीखे। अभी आपसे मैं निवेदन यही करूँगी कि आप रोज़ यहाँ आओ, रोज़ आओ, 7 दिन का कोर्स करो, और फिर मुरली का होता है, वो मुरली का क्लास भी सुनो। आपको कौन सा टाइम एडजस्ट होता है, सवेरे का कि शाम का? मराठी में कुठल्या टायमिंग तुम्हाला एक 7 डेजचा कोर्स किती विचारताय? राजयोगाचा 7 दिवसाचा कोर्स जर करायचा सगळ्यांना एकट्ठा, तर तुम्हाला संध्याकाळची वेळ आवडेल की सकाळची आवडेल? 4 वाजता म्हणताय? हाँ 4 वाजता। तर 4 वाजता कोण कोण येणार? एकदा हात वर केलं तर लक्षात येईल। 4 बजे कौन कौन आएंगे? 4 जण आहेत। 4 वाजता 5 ये लोग कोई नहीं आएंगे, ये लोग कोई नहीं आएंगे, आप लोग भी नहीं आएंगे। 7 दिवसाचा हाँ, हम औरंगाबाद से है भाई, इसीलिए नहीं आ सकते। औरंगाबाद में जाओ, अहमदनगर में नहीं है तो नहीं, औरंगाबाद में इससे बड़ा सेंटर है वहाँ। चालेल ना, मग उद्यापासून यांचं 4 ला सुरू करू। हाँ, कल से लेकर के शाम 4 बजे कोर्स शुरू हो जाएगा, फिर कोर्स के बाद क्लास भी चालू हो जाएगा। तो आप सभी को बहुत 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 स्वागत है। आओ, ईश्वर के साथ अपना नाता जोड़ो और ईश्वर के बच्चे बनो, ईश्वर का प्यार लूटो। आप सभी बड़े भाग्यवान हो, बहुत लकी हो आप सभी। ओम शांति।
तुमच्यासारख्याच गृहस्थीमध्ये राहून या राजयोगाचा वेगवेगळ्या प्रसंगी परमात्म्याचा अनुभव घेणाऱ्या आपल्यामध्ये संगीताताई आहेत. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी परमात्म्याचा अनुभव 2 मिनिटांमध्ये सगळ्यांमध्ये शेअर करा. कारण आम्ही जे तुम्हाला ज्ञान देत आहोत आम्ही समर्पित आहोत, परंतु ज्या तुमच्यासारख्या गृहस्थीमध्ये आहेत, घरे सांभाळतायत, कारोबार सांभाळतायत आणि सोबत प्रपंच सांभाळत असताना परमार्थ करतायत, तर त्यांचा काय अनुभव आहे आणि त्याचा काय फायदा आहे आपल्या जीवनामध्ये ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगतील. ओम शांती. ओम शांती. मला ज्ञानात येऊन जवळपास 25 वर्ष झालेली आहेत. मी जेव्हा लग्न होऊन आले सासरी तेव्हा समोरच माझ्या समोरच ब्रह्मकुमारीचा आश्रम बांधलं जात होतं. म्हणजे माझं खूप मोठं भाग्य आहे की माझ्या समोरच परमात्मा आले. आणि मी खूप वर्षापासून परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे, ज्ञान काय आहे, आपण कोण आहे, या गोष्टींचा विचार मला येत असायचा सारखा सारखा. मग जेव्हा तिथं बांधलं गेलं तेव्हा स्वयं राजेश्वरी दीदींनी माझा कोर्स केलेला आहे. माझे खूप खूप भाग्य त्यांनी माझा कोर्स केलेला आहे. आणि मग माझे खूप सारे प्रश्न होते. भक्ती मार्गात प्रश्न येतात ना आपल्याला, खूप सारे येतात. आपण भक्ती करतो, उपवास करतो, सगळं करतो, पण आपल्या मनात प्रश्न पण असतात खूप सारे. पण आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामामध्ये इतके मग्न होऊन जातो की आपले जे प्रश्न असतात मनामध्ये काही असतात ना, की मी कोण आहे, माझा जन्म पुढे कसा होणार आहे, पुण्य काय, पाप काय, आणि संसार म्हणजे काय. तर या सांसारिक गोष्टींमध्ये आपल्या काही गोष्टी ज्या असतात आध्यात्मिक, ते प्रश्न मनामध्ये राहून जातात. पण जेव्हा मी कोर्स केला तेव्हा मला या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळाली की मी कोण आहे, आत्मा आहे, नाहीतर आधी वाटायच मी याची बायको आहे, याची सून आहे, याची आई आहे. पण परमेश्वरांनी सांगितलं की तुम्ही एक आत्मा आहे आणि आपले खरे पिता निराकार परमात्मा, शिव परमात्मा. आणि 7 दिवसांचा जो मी कोर्स केला तो मला माझ्या संसारात खूप मदत झाली. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू मेडिटेशन पण शिकत गेले. एका दिवसात नाही होत, हळूहळू मेडिटेशन आपण चांगलं करायला लागतो. मग हे मेडिटेशन जसं बेंजीने सांगितलं की तुम्ही सगळे काम करा. मी रोज सगळे काम करतो, जो आपण करतो तेच, काही संसार सोडला नाही, काहीही सोडलं नाही. परंतु मेडिटेशनमुळे आपल्याला संसारात खूप गोष्टींची शक्ती लागत असते आपल्याला, बरोबर आहे ना. सहनशक्ती लागते, सामना करायची शक्ती लागते, सामून घ्यायची शक्ती लागते, अशा खूप साऱ्या शक्तींची गरज पडते. ती शक्ती मग आपल्यामध्ये मेडिटेशननी किंवा योगाद्वारे येते. म्हणून उलट संसारिक लोकांसाठीच हे खास आहे. हे कोणी साधू संन्यासासाठी नाही, येतात संन्यासी लोकांपेक्षा जास्त गरजेचं संसारिक लोकांसाठी हे ज्ञान आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमचे घरचे जेवढे तुम्ही आणू शकता तुम्ही या. माझ्या घरातले सगळे लोक सगळ्यांनी हा कोर्स केलाय. त्याने आपल्याला बिझनेस मध्ये पण फायदा होतो. मग तुम्ही घरचे जे काही लोक आहेत त्यांना पण तुम्ही जरूर घेऊन या कोर्ससाठी. कोणी रागिष्ट असतं, कोणी चिडचिड करतं, आपल्याला अनुभव असेल तर कोर्स जेव्हा ते करतील त्यांच्या स्वभावामध्ये खूप बदल होईल आणि नक्की बदल होईल. आपल्यालाही आपल्या कमी कमजोरी समजतील. आपण त्या समजल्यावर आपण त्या बदलण्यासाठी आपल्या जी शक्तीची गरज आहे ती पण आपल्याला योगाद्वारे जरूर मिळते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण तुम्ही सगळेजण एकदा कोर्स जरूर करा आणि सगळ्यांना घेऊन या. तुमच्या सोबत घरातले जेवढे आणतील त्यांचंही कल्याण करा आणि सगळ्यांनी कोर्सला जरूर या. ओम शांती. पाठशाळेला निमित्त स्वयं परमात्मा आणि त्यानंतर सीताराम भाई, शिंगवी भाई असे खूप जुने भाई लोक आहेत. 40 साल के भाई लोग हैं. हमारे 40 साल के भाई है ये. म्हणजे हे सेंटर नगरमध्ये आलं त्याची मुळं म्हटली तरी चालतील. दीदींबरोबर ह्या सगळ्यांनी सेवा केलेली आहे आणि या पाठशाळेसाठी सुद्धा हेच निमित्त बनले. तर मी सीताराम भाई नाही पुढे बोलले, शिंगवीबाई आलेलीच आहेत. आपण ती प्रज्वलन करणार आहोत. सीमा ज्योत जगाओ, ज्योत जगाओ, विश्व शांति की ज्योत जगाओ, ज्योत जगाओ, ज्योत जगाओ, विश्व शांति की ज्योत जगाओ। इस धरती से अशांति का अंधकार मिटाओ, ज्योत जगाओ, ज्योत जगाओ,
लक्षात नाही आलं मी 7चा टाइम धरून चाललो आणि त्याच्यामुळे मी 7 वाजता सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि मी बी आरामात होतो का 7 वाजता दिदींचा फोन आल्यावर थेट 10 किलो 12 किलोमीटर काय घ्यायला तरी वेळ पोहोचले त्यामुळे त्यांना धन्यवाद. जी जागा आहे ना ती जागा ज्यांनी दिली त्यांनीच दिल्ली बरोबरच्या दिवस काढले. कारण ते कुठलं चौक रुचिराच्या तिथं ते रुचिराचं जे गॅलरी आहे तिथं आतमध्ये वाडा आहे आणि एकदम एक जुनी गॅलरी तिथं एक 3 फुटाची अशी पॅसेज होती. त्या पॅसेज मध्ये दिदी मुली वाचायची. वो गॅलरी आणि त्यावेळेला हा आहे त्यावेळेला हे 2-5 भाई लोक यायचे. तर मी असं सकाळी 7 वाजता रोडवरनं चालतो. ते भंडारीबाई ज्यांची जागा आहे ती तिथं चालत तिथे माझी व्यायवी आहेत आणि माझी मित्र आहेत. त्यांना म्हटलं इथं सकाळी कुठे चालला तर म्हणे ते दिदी वरती सकाळी व्याख्यान देतात म्हणे. त्यांनाही काही कळालं नव्हतं तोपर्यंत. तर ते म्हणजे मी ऐकायला येतो म्हणे रोज तुम्ही विचारा. मी गेलो दिदी आपल्या मुली वाचत होत्या. मी असं पुढे बसलो. काय कळणार आत्मा काय परमात्मा काय काही कळायला नाही. तर मग दिदी जवळ येऊन बसल्यामुळे तुम्हाला काय समजलं म्हणजे काही नाही. म्हणजे तुम्ही 7 दिवसाचा कोर्स आम्ही 7 दिवसाचा कोर्स केला. जे लिंक लागली आमची आता 40 वर्ष. भंडारी भाई पहले मतलब आए थे हनुमल भाई भंडारी भाई उन्होंने क्या कहा बहन जी ठहरो मैं अभी कोर्स नहीं करता इन सभी को लेके आता तो सभी को लेके आए बाद में लास्ट में कोर्स किया. दिदींचा इतका मोठा त्याग आहे. कर्नाटकात ना आल्या भाषा येत नव्हती. इकडचं रीतिरिवाज काही माहित नाही. बरं कोणी काय सहयोग करावा लागतो हे माहित खरं ज्ञान काय म्हणतात ते तुम्हाला कोणते सांगतो. तर एक दिवशी दिवाळीच्या दिवशी मी भंडारीबाई त्यांच्या दिदी ते गोरे मॅडम आहेत त्यांच्या वाड्यात राहत होते दिदी ना. ते गेले आणि ते पाहिले सगळे डबे मोकळे दिवाळीचा दिवस. तर विचारलं दिदी म्हणजे 3 दिन हो गए कुछ नाही. पण दिदीने काही कोणाला मागितलं नाही. ही काही साधी हस्ती नाही. आपलं भाग्य आहे का आपल्याला अशा महान व्यक्ती भेटली. भंडारबाई करायला लागले तिथेच मोठं. त्या दिवसापासून मग आम्ही जुळलो गेलो. दिवसात 8-10 घंटे सेंटरवरच राहायचो. जगदीश भाई काय सगळे महान हस्ती सगळ्यांचे आणले आपण. खूप काम सेवा केली. तर त्या भाईची जागा आहे. तर बाकीची फॅमिली त्यांची काही ज्ञानात नाही. तो प्रश्न पडला की कसं काय करायचं यांना तर काही ते जाग आहे ना. आणि ते माझी गाई त्यानं माझा शब्द मोडताय ना. बरं मुलं घरात करते मुलांना हे ज्ञान काय माहीत नाही. अशा सगळ्या प्रसंगातनं फक्त त्या बाबांनी ही सगळी संगत लावली. मी का लावणार कोण नाही. फक्त बाबांनी 1 मिनिटात त्यांना सांगितलं आता जी जागा तर म्हणे रंग नका देऊ. तर त्यांना काही यातलं ज्ञानच माहीत नाही. मग आता त्यांना भेटलो बोललो सांगितलं आणि एवढी सुंदर जागा आपल्याला मिळाली. तर असा एक संकल्प करा तर जे कोणी ज्ञानात येत नसते आजपासून उद्यापासून आम्ही या ज्ञानात येतो. 4 बजे कल से लेकर 4 बजे कोर्स शुरू होगा शाम को. ठीक आहे. तर संध्याकाळी 4ला कोर्स ठेवा. मी सांगू माझ्या आयुष्यात 2024 ना 2000 साली मला अटॅक आला. वेळ गेला चालतो ना. 2000 साली मला अटॅक आला. 90% बंद आणि 70% मी अजून ऑपरेशन केलं नाही. काही नाही 24 वर्ष ज्ञानामध्ये ते आपले हे कोण आपले डॉक्टर काय सतीश गुप्ताजी जे आहेत त्यांचा एक 6 दिवसाचा कोर्स माउंट आबूला जाऊन केला. त्यांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे आजपर्यंत झाली तर मस्त. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला संसारात राहून
जे काही चांगलं करायचं असेल, महान व्हायचं असेल, तर फक्त हे ज्ञान भेटतं. आणि हा 82 वर्षाचा तरुण तुम्हाला सांगतोय. फार छान आहे, फार छान. बघायचं की व्हायब्रेशन काही वेगळंच यायला लागेल. छान व्हायब्रेशन म्हणून राहिलं. तर जरूर या. या कन्या जर आल्या त्यांचं भाग्य बदलून जाईल. सगळ्या या. 7 दिवसाचा कोर्स करा, मग पुढे तुम्हाला जसं लागेल तसं आपण एकदा 7 दिवसाचा कोर्स करू. सिद्धराम वैष्णव शुभेच्छा घेऊया पाठशाळेत. आणि 7-8 महीने पहले बाबा भगवान की क्लास बंद हो गई. जब से आज तक तो ये ऐसा रुक लग रहा था कि क्लास कब चालू होना, क्लास कब चालू. मैंने भी आज मिला जैसे बापू को कुछ चार्ज जानते चाहते मेरी अपन तो रिश्तेदार मैंने तो बापू जी बोला, मैं बोला आप बोलो, तो इनका तीर लग गया. तो आज से जो संकल्प किया था, जो इतना रुक लगे थे मुझे, तो मुरली बंद है. सबसे बड़ी बात है मुरली बंद नहीं, मुरली चालू होना. मुरली बाबा का एक ऐसा प्रकाश है जो आपको इतना दिन भर खुशी देता है, दिन भर खुशी देता है. कहीं भी रहे तो मुरली तो पढ़ते, ब्राह्मण है वो मुरली तो पढ़ेगा ही पढ़ेगा. भले रास्ते में कहीं सफर में जाओ, घर में और कहीं जाओ, विजिट पे जाओ, तो मुरली नहीं छोड़ता. इसलिए मुरली बंद होने से सबसे बड़ा दुख मुझे ये था कि क्लास नहीं चालू. तो आज शिव बाबा को, ये शिवाला जी को, भंडारी परिवार को मैं अपने दिल की तरफ से बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ. और आप सबको जैसे बापू जी ने बोला है कोर्स करो. इसके साथ में ही मेरा ऐसा बोलना है बहन जी कि जो भंडारी परिवार है, जो उनकी बांधे के भाई वगैरह जो है, उनके परिवार को भी आप जरा कोर्स वगैरह करेंगे तो ज्यादा अच्छा. आम्ही खूप सावून आलोय. काल पण आता फोन केला येत आहे. मैं सोच रहा था आज आएगी उद्घाटन को, बापू जी ने को लेकर वेळच चुकीचं सांगितलं मी त्यांना. येऊन 7 वाजता येतो. वेळ ऍडजस्ट झाली नाही, पण ही व्यवस्था बी सगळं तो बाबा करेल. आपण काय आएंगे. बहुत ही अच्छा परिवार है, भंडारी परिवार बहुत ही अच्छा है. और भानु सेठ को तो क्या बोल, भानु सेठ तो अपने पहले मधुबन भी जाके आए, सब उनका कोर्स वगैरह हो गया है, सारी बात है. और सोशल वर्क भी बहुत करते थे, ये आशिक क्लब चलाना, ये वो सारा करते थे. तो इतना सब होते भंडारी जी ने. ते भंडारी भाई जे होते ते सगळं अंगावर त्यांनी गोंधळून घेतलं. शिवबाबा शिवबाबा शब्दावर काय त्यांच्या घरामध्ये गेलं तर सगळीकडे शिवबाबाची सुविचार लावलेली, असं सगळं काही वेगळंच होतं. पूरा स्लोगन्स लगा दिया था, पूरा घर में स्लोगन्स, बाहर स्लोगन्स. उनको बहुत अच्छा लगा. सगळ्या अंगावर त्यांनी गोंधळ अलग ही था विशेषता. और अभी मेरे ख्याल से उनकी इच्छा, भंडारी भानु सेठ की इच्छा पूरी हो रही, वो भी अपने आशीर्वाद रूपी पुष्प भंडारी परिवार को सुहारा जी के ऊपर डाल ही रहे हैं. तो प्यारे प्यारे वतन उड़ चले हम आज, प्यारे प्यारे वतन उड़ चले हम आज, मेरे बाबा के पास, शिव बाबा के पास, मेरे बाबा के पास, शिव बाबा के पास. मन में लगन और प्रीत में मगन,
बाई का छंद है, तो आप इसको लगाओ घर में आओ। बहुत अच्छा लगा आपसे। अच्छा हो. सगळ्यात मोठे धन्यवाद आहेत परमेश्वराचा तुम्हाला. एक स्थान उपलब्ध करून दिलं एवढ्या आपल्या अब अप्रैल में ना अपना वो योग शिविर का बनता है, आप चलिए अप्रैल में, घर वालों को भी लेके चलेंगे आप योग शिविर के लिए। 3 दिन का रहेगा, बहुत अच्छा रहता है। आपको हम उस समय याद कराएंगे। शिव पिता का सत्य ज्ञान एक दुनिया नहीं लाएगा, एक दुनिया नहीं लाएगा। आत्म जागृति का संदेशा घर घर में पहुंचाएगा, घर घर में पहुंचाएगा। योगी बनो पवित्र बनो, योगी बनो पवित्र बनो। शिव पिता का सत्य ज्ञान एक दुनिया नहीं लाएगा, एक दुनिया नहीं लाएगा। योगी बनो पवित्र बनो, योगी बनो पवित्र बनो। शिव का अर्थ कल्याणकारी, इसलिए शिव कहते हैं। ब्रह्मा तन में होते अवतरित, जग परिवर्तन करते हैं। अविनाशी सुख शांति के लिए विश्व को दिशा दिखाएगा। आत्म जागृति का संदेशा घर घर में पहुंचाएगा, घर घर में पहुंचाएगा। योगी बनो पवित्र बनो,